ब्रेकनंतर जय विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। ऋतुमानानुसार आपले आवाज बदलणारे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत आणि आता असेच काही परदेशी पाहुणे नागरिकांना भुरळ घालतायत। ते म्हणजे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी। परदेशातून हजारो किलोमीटरचं अंतर पार करत रोहित पक्षी भारतात येतात। थंडीला सुरुवात झाली की हे परदेशी पाहुणे महाराष्ट्रातल्या अनेक जलाशयात दिसतात। दरम्यान कोणत्या प्रकारचे रोहित पक्षी जगातल्या कुठल्या भागात आढळतात हे आपण जाणून घेऊयात। महारोहित पक्षी हे आफ्रिकेच्या काही भाग, दक्षिण युरोप आणि दक्षिण आग्नेय आशिया इथून भारतात येतात। लहान रोहित पक्षी हे आफ्रिकेच्या उत्तर ग्रेट रिफ्ट व्हॅली पासून ते वायव्य भारतापर्यंत प्रवास करतात। चिलियन रोहित पक्षी हे दक्षिण अमेरिकेतून येतात। जेम्सचा रोहित हा पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिना सारख्या उच्च अँडीज रांगांमध्ये आढळतो। अँडियन रोहित पक्षी पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडीज रांगांमधून येतो। आणि अमेरिकन रोहित पक्षी हा कॅरिबियन बेटे, कॅरिबियन मेक्सिको, बेलिझ आणि गालापागोस या बेटांवरून भारतात येतो। तर फ्लेमिंगोंचे स्थलांतर हे मुख्यत्वे दोन प्रकारचे असते। पहिलं म्हणजे भारतातल्या भारतात होणारं स्थलांतर म्हणजे स्थानिक स्थलांतर। यामध्ये राजस्थानमधील कच्छमध्ये अधिवास असलेले फ्लेमिंगो पक्षी अन्न आणि निवाऱ्यासाठी देशात इतरत्र जातात। यातील अनेक पक्षी मुंबईकडे येतात तर काही भिगवणच्या उथळ उजनी जलाशयाच्या परिसरात येतात। भारतात आढळणारे आणि इथलेच हे रोहित पक्षी म्हणजे छोटे रोहित म्हणजेच लेझर फ्लेमिंगो आहेत। परदेशातून भारतामध्ये विशेषतः भिगवणला जे फ्लेमिंगो येतात ते प्रामुख्याने युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट, आफ्रिका अशा प्रदेशातून येतात। यातील कित्येक पक्षी तर 10,000 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करतात। या पक्ष्यांचा प्रवास जास्त करून रात्रीच्या वेळी होत असतो आणि यांची संख्या इतकी जास्त असते की नागरी विमान कंपन्यांना देखील या पक्ष्यांच्या स्थलांतराच्या कालावधीमध्ये विशेष काळजी कक्ष बनवावे लागतात। हे थवे हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास खाद्याच्या शोधात महाराष्ट्राच्या दिशेने येत असतात। ते इथे येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची तपकिरी रंगाची पिलंही बघायला मिळतात। मुंबईच्या उजनी किनाऱ्यावर उजनीच्या जलाशयात ही पिलं मोठी होऊ लागतात आणि परतीच्या प्रवासापर्यंत त्यांच्या पंखांवर लालसर छटा येऊ लागते। तर रोहित पक्षी हे प्रामुख्याने मचूळ पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवरे आणि खाडी अशा परिसंस्थेतच थव्याने आढळतात। चोचीच्या सहाय्याने आणि विशिष्ट रचनेमुळे ते डोके, चोच संपूर्णपणे पाण्यात बुडवून पाण्यातील तसेच चिखलातील खाद्य गाळून घेतात। स्वरूपलीना, शैवाल, पानवनस्पती, बिया, डिंभ, पाणकीटक, लहान मासे, कोळंबी, खेकडे, शिंपले हे त्यांचं मुख्य खाद्य आहे। त्यांचं सेवन केल्याने प्राणी प्लवकातील आणि वनस्पती प्लवकातील कॅरोटिनॉइड प्रथिनांवर यकृतातील विकारांची प्रक्रिया होऊन त्यांचं विघटन होतं आणि रंगद्रव्ये तयार होतात आणि याच रंगद्रव्यांमुळे रोहित पक्ष्यांच्या शरीराचा रंग हा काही अंशी गुलाबी दिसतो। रोहित पक्ष्यांचा आयुकाल हा 60 वर्ष किंवा त्याहूनही अधिक असतो। रोहित पक्षी इंग्रजीमध्ये व्ही आकार किंवा वक्राकार रचना करून शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने आकाशात उडतानाचे विलोभनीय दृश्य असते। तर रोहित पक्षी हे समूहात राहणं पसंत करतात। त्यांच्या वसाहतीत हजारो पक्षी असतात आणि या मोठ्या आकाराच्या वसाहतींमुळे त्यांचं भक्षकांपासून रक्षण होतं। अन्नाचा पुरेपूर वापर आणि घरटी बांधण्यासाठी कमी असलेल्या जागेचा कार्यक्षम वापर ही उद्दिष्टे ते समूहात राहत असल्यामुळे साध्य होतात। विणीचा हंगाम सुरू होण्याआधी या वसाहतींमध्ये 15 ते 50 पक्ष्यांचे लहान लहान गट तयार होतात। चिखलाच्या लहान लहान गोळ्यांनी तयार केलेले रोहित पक्षाचे घरटे वरच्या बाजूस खळगा असलेल्या शंकूच्या आकाराचे असते तर खेपेला मादी घरट्यात एक निळसर रंगाचं अंड घालते। जवळजवळ महिनाभर हे अंड नर आणि मादी मिळून उभवतात आणि पिलांचा रंग भुरकट लाल असतो। पिलांचं संगोपन नर आणि मादी मिळून करतात तर नर आणि मादी दोघेही आपल्या पिलांना एक प्रकारचं दूध देतात।
हे दूध पक्ष्यांच्या गळ्यापाशी असलेल्या संपूर्ण अस्तर असलेल्या ग्रंथीमध्ये तयार होतं. तसेच तिथे हार्मोन्स असतात आणि हे हार्मोन्स प्रोलॅक्टनचे उत्पादन करतात. पक्ष्याच्या रक्तात या दुधातील चरबी, प्रथिने आणि लाल पांढऱ्या रक्तपेशी असतात. पिलांच्या जन्मानंतर पहिले 6 दिवस प्रौढ आणि पिले घरट्यांच्या ठिकाणी राहतात. जन्मून सुमारे 7 ते 12 दिवस झाल्यानंतर पिले त्यांच्या घरट्यामधून बाहेर पडू लागतात आणि सभोवतालचा परिसर शोधतात. 2 आठवडे वयाची पिले एखाद्या गटात एकत्र होतात आणि त्याला मायक्रो कॅच असं म्हणतात. त्यांना त्यांचे पालक एकटे सोडून जातात आणि थोड्या वेळाने हजारो पिल्लं असलेले मायक्रो कॅच म्हणजे क्रॅच मध्ये विलीन होतात. मात्र या समूहात न राहणारी पिले ही भक्षकांसाठी अतिशय असुरक्षित असतात आणि त्यामुळेच हे पक्षी नेहमीच समुदायात राहणंच पसंत करतात. तर विणीच्या हंगामासाठी लाखो रोहित पक्षी हे भारतात दाखल होतात. मात्र भारतात दाखल झालेल्या या पक्ष्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी पक्ष्यांच्या शिकारी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पक्षी भक्ष्य पकडण्यासाठी प्रयत्न करतात, तर त्याच वेळी काही हौशी पर्यटक आणि मच्छीमार जाळी लावून अथवा फासे टाकून या पक्ष्यांची शिकार करतात. अशांवर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडूनही व्यक्त केली जाते. तर अनेक जलाशयांमध्ये मासेमारी चालते. यामध्ये परप्रांतीय मच्छीमारांकडून भक्ष्याची शिकार करण्याचे प्रकारही उघडकीस आलेले. त्याचप्रमाणे याच परिसरात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने वाळू काढण्याचे प्रकार देखील घडतात. त्यामुळे या बोटींच्या कर्कश आवाजाने तसेच बोटींसाठी वापरण्यात येणारं ऑइल पाण्यामध्ये पडल्याने प्रदूषणाच्या समस्येचा देखील रोहित पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झालेला आहे. यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.